श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते. भारतातील विविध प्रदेशात हा सण स्थानिक मान्यतेनुसार मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होतो. या दिवशी दान आणि दक्षिणा याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ दान केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ मिळतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला भेटायला येतो. चला जाणून घेऊया सूर्य शनीशी संबंधित गोष्टी. मकर राशीशी संबंधित शनिदेव आणि सूर्यदेव यांची पौराणिक कथा काय आहे? मान्यतेनुसार पिता सूर्यदेव यांच्याबरोबर शनिदेवाचे संबंध चांगले नव्हते. शनिदेव व सूर्यदेव एकमेकाशी जुळत नाहीत. देवी पुराणात सांगितले आहे की जेव्हा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा शनिदेवाने त्यांना काळे तीळ अर्पण केले आणि त्याद्वारेच त्यांची पूजा केली. यावर सूर्यदेव खूप प्रसन्न झाले. सूर्याने शनीला आशीर्वाद दिला की जेव्हा तो मकर राशीत आपल्या घरी येईल तेव्हा त्याचे घर संपत्तीने भरून जाईल. तेव्हापासून मकर संक्रांत साजरी केली जाते. असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य हा या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते. संक्रमक किंवा मार्गक्रमण याला संक्रांत असे म्हणतात. सूर्य मकर राशीतून मार्गक्रमण करतो म्हणून मकर संक्रांत असे म्हटले जाते. शिवाय या दिवसापासून थंडीच्या काळात लहान वाटणारा दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. नवीन काही खरेदी केली किंवा मिळालं तर आपण देवासमोर ठेवतो. त्यामुळे या काळात शेतात येणारे वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण केले जातात. यामागे आपुलकीची, आदराची भावना असते. म्हणूनच संक्रांतीच्या आदल्या दिवशी सर्व भाज्या एकत्रित करून भाजी केली जाते. तसेच तीळ लावून भाकरी केली जाते. संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या, तिळगुळ एकमेकांना दिलं जातं. थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता राहावी हा त्यामागचा उद्देश. रोजच्या धावपळीच्या काळात एकमेकांना भेटणे शक्य नसते. स्त्रियांना रोजच्या कामातून थोडासा निवांतपणा मिळावा त्यासाठी स्त्रिया मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीला ओवाळतात. म्हणजेच वाल, पावटा, गाजर, बोर, गव्हाच्या लोंबी देवाला अर्पण करतात. निदान सणासुदीला भेटी होतात. त्यामुळे याला सणाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. वैरभाव विसरून सर्वांनी गोडीने राहावे असा संदेश देणारा हा सण आहे. या सणाला काळे कपडे घातले जातात. विशेष करून स्त्रिया काळ्या साड्या घालतात. लहान मुलांना बोरनान केलं जातं. अशा अनेक गोष्टींमुळे या सणाला महत्त्व आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.